यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। उद्या सोलापुरात होणार प्रचंड ट्रॅफिक जाम, पोलीस आयुक्त मनपा आयुक्तांनी पर्यायी मार्ग पाहावेत। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। उद्या सोलापूर शहरातून अनेक मंडळे छत्रपती शिवरायांच्या मिरवणुका काढणार आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवून पर्यायी मार्ग सुचवण्याबाबतचा आदेश काढला आहे। मात्र हे पर्यायी मार्ग अतिशय अरुंद आहेत। या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत, तसेच खड्डे आणि धुळीचा सामना देखील या पर्यायी मार्गावर दररोज करावा लागतो। निराळे वस्ती, कल्पना थिएटर, जुनी पोलीस लाईन या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे। शिवाय दमानी नगरचा ब्रिज पाडल्यामुळे पर्यायी मार्गावर दररोज खूप मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते। त्यामुळे उद्या शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा सामना करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाहणी करून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। सोलापूर महापालिकेत 10 नगरसेवक कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार। 1:30 वाजेपर्यंत आयुक्तांकडे भरावे लागतील उमेदवारीचे अर्ज, तर 20 फेब्रुवारीच्या सभेत होणार घोषणा। सोलापूर जिल्ह्यातील भुरीकवठे, वागदरी, अक्कलकोट, नागणसूर, तोळनूर हा 47 किलोमीटरचा रस्ता आता 12 मीटर रुंदीचा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 353 कोटी रुपयांचा निधी केला मंजूर। मुदत संपत आलेल्या राज्यातील 16,000 ग्रामपंचायतींवर सरपंच आणि सदस्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी या मागणीसाठी 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायती 1 दिवस राहणार बंद। सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या सोलापुरातील इलेक्ट्रो प्रदर्शनाचा आज होणार समारोप। उद्या रात्री सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो भक्तांच्या उपस्थितीत रंगणार शिवबाचा पाळणा कार्यक्रम। जय्यत तयारी सुरू। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। उद्या सोलापुरात निघणार शिवजयंतीच्या मिरवणुका, तर शिवजयंतीमुळे उद्या बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव राहतील बंद। रविवारपासून सोलापूर गोवा ही विमानसेवा नियमितपणे आठवड्यातून 4 दिवस राहील सुरू। आज आणि शुक्रवारची विमानसेवा रद्द। सोलापूर झेडपीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होणार। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील शिवजयंती मंडळ पदाधिकाऱ्यांची पार पडली बैठक। 315 मंडळे उद्या डीजे मुक्त शिवजयंतीच्या मिरवणुका काढणार। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर टीका करत त्यांची हकालपट्टी करण्याची पंढरपूर विभागाचे अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केली मागणी। छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात काल सायंकाळी पार पडले स्वराज्याचे आख्यान हे सांगीतिक महानाट्य। जाऊन शिवमंदिरात अभिषेक करी शंकरा, संक्षेर लावी बोटाला, वाहती रक्ताच्या धारा, अभिषेक करून शंकरा। सोलापुरातील छत्रपती रंगभवन सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त होणार शिवजल्लोष कार्यक्रम। सोलापूर जिल्ह्यातील 656 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार। 4 मे पर्यंत प्रभाग रचना करण्याबाबत ग्रामविकास विभागाने दिले आदेश। सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात साखर कारखानदारांनी अडवली शेतकऱ्यांची ऊसाची बिले।
देशातील सुमारे 5.25 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 7.5 कोटी रुपयांची FRP थकली. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. छत्रपती शिवरायांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितली माफी. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत नाशिकमध्ये होणार 4थे विश्व मराठी संमेलन. अजित पवार यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणारी उपसचिव मिलिंद शिनॉय यांची करण्यात आली तडकाफडकी बदली. अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी. 111 कोटी रुपये खर्च करून ST महामंडळ 633 ठिकाणी बसवणार 7000हून अधिक CCTV कॅमेरे. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804 184184. Kia, moment that inspires. राज्यातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे 12 वर्षानंतर करण्यात आला रद्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंडिया AI इम्पॅक्ट या समिटसाठी दिलं निमंत्रण. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार. प्रशासकीय पातळीवर मंजूर होणाऱ्या नागरी कामांची संख्या कमी करून राज्यातील कंत्राटदारांची 74,000 कोटी रुपये थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार. आगामी अर्थसंकल्पात केली जाणार तरतूद. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना नेदरलँड विरुद्ध होणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता होणार सामना. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा. 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदानाची प्रक्रिया. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी होणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.